नमस्कार, मी स्वार्था शिरसाट. मी लिहिलेली आजची कविता ही आयुष्यावर लिहिलेली आहे की ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातील आपल्याला आलेले गोड कटू अनुभव आणि त्या अनुभवातून घेतलेली प्रेरणा किंवा त्या अनुभवातून माणसाला आलेलं शहाणपण यावर लिहिलेली ही कविता आहे. ज्याप्रमाणे एखादा कवी समाजात घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करून त्या डोळ्याने टिपतो आणि भावनेने आपल्या त्या कवितेच्याद्वारे किंवा कवितेच्या स्वरूपात त्या कागदावर लिहत असतो. म्हणून मी आज ही लिहिलेली कविता आहे की आयुष्याने माणसाची ओळख करून दिली. आयुष्याने माणसाची ओळख करून दिली, कोण आपली कोण परकी पारख करून दिली. आयुष्याने माणसाची ओळख करून दिली, कोण आपली कोण परकी पारख करून दिली. रक्ताच्या माणसाची आखणी करून दिली, रक्ताच्या माणसाची आखणी करून दिली. भावबंध नात्याची साखळी सैल केली, भावबंध नात्याची साखळी सैल केली. आयुष्याने माणसाची ओळख करून दिली, कोण आपली कोण परकी पारख करून दिली. बोल घेवडे कामापुरते, बोल घेवडे कामापुरते यांची जाणीव करून दिली. स्वार्थामागे दडलेल्या चेहऱ्यांची पारख करून दिली. बोल घेवडे कामापुरते यांची जाणीव करून दिली. स्वार्थामागे दडलेल्या चेहऱ्यांची पारख करून दिली. आयुष्याने माणसाची ओळख करून दिली, कोण आपली कोण परकी पारख करून दिली. पोपटपंची करणाऱ्यांची रांग वेगळी केली. कर्तव्याला न जाणता हक्क घेणाऱ्यांची माळ वेगळी केली. पोपटपंची करणाऱ्यांची रांग वेगळी केली. कर्तव्याला न मानता हक्क घेणाऱ्यांची माळ वेगळी केली. हाजी हाजी करणाऱ्यांची कोल्हेकुही बंद केली. आयुष्याने माणसाची ओळख करून दिली, आयुष्याने माणसाची ओळख करून दिली. कोण आपली कोण परकी पारख करून दिली, कोण आपली कोण परकी पारख करून दिली. कामापुरता मामा, कामापुरता मामा ताकापुरती आजी. कामापुरता मामा ताकापुरती आजी, सुखात सर्व सहभागी. कामापुरता मामा ताकापुरती आजी, सुखात सर्व सहभागी. ही मन खरी करून दिली, आयुष्याने माणसाची ओळख करून दिली. आयुष्याने माणसाची ओळख करून दिली, कोण आपली कोण परकी पारख करून दिली. कोण आपली कोण